ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ जपाकुसुमसङ्काशौ मदघूर्णितलोचनौ जगतः पितरं वन्दे भैरवी भैरवात्मकौ ॐ श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आपण या उपक्रमामध्ये आता एका नवीन स्तोत्राला प्रारंभ केला आहे. मागच्या सोमवारपासून म्हणजे 1 जूनपासून आपण सौंदर्य लहरीचा अभ्यास करण्याचं ठरवलं, विचार केला आणि केवळ त्याची पार्श्वभूमी आणि त्याचे 2 श्लोक आपण अभ्यासले मागच्या भागामध्ये. पण त्याला जो काही आपण आपल्यासारख्या सुज्ञ जाणकार अशा श्रोत्यांनी जो काही भरभरून प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे मी तर अगदी भारावून गेली आहे. म्हणजे बघा, एका आठवड्यात 7 दिवसामध्ये 17,500 श्रोत्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे किंवा हे जे सौंदर्य लहरी स्तोत्र आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम चांगल्या कमेंट्स आलेल्या आहेत की प्रतिक्रिया प्रतिसाद अतिशय भरभरून आलेला आहे. त्यामुळे मी भारावून गेली आहे. मात्र हे सगळं करत असताना ही तुमची शाबासकी स्वीकारत असताना मला पूर्णपणे जाणीव आहे की हे जे वैभव आहे, हा जो आनंद आहे तो कशाचा आहे, तो आचार्यांच्या वैभवाचा आहे. या सौंदर्य लहरीचं ऐश्वर्य जे आहे त्याच्यासाठी हा प्रतिसाद आहे. मी हे कारण मात्र आहे. केवळ साधनमूल्य इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू आहे मला फक्त. बाकी माझं ह्याच्यात शून्य कर्तृत्व याची मला अगदी विनम्रतापूर्वक जाणीव आहे. पण असाच प्रतिसाद आपण ह्याच्या पुढेही भरभरून द्याल याच्याबद्दल विश्वासही आहे आणि त्याच्यासाठी आचार्यांची प्रार्थनाही मी करते आहे. आचार्यांनाच विनवणी करते आहे की आपली कृपा माझ्यावर अशीच सतत राहू देत. मागच्या भागात जे आपण 2 श्लोक पाहिले त्या अर्थात त्याची सगळी पार्श्वभूमी समजावून घेतली की सौंदर्य लहरी म्हणजे हे नेमकं स्तोत्र आहे कुणाविषयी. तर हे महात्रिपुर सुंदरीचं स्तोत्र आहे. त्याचे विभाग कसे 2 आहेत. पहिले 42 श्लोक आहेत ते तत्त्वज्ञानात्मक आहेत आणि पुढचे जे काही 43पासनं 101 श्लोकांपर्यंतची जी रचना आहे ती सगळी सौंदर्याचं, तिच्या वैभवाचं, तिच्या ऐश्वर्याचं, तिच्या कार्याचं वर्णन करणारे असे काही पुढचे श्लोक आहेत. अर्थातच काही ह्याला आनंद लहरी म्हटलेलं आहे, काही ह्याला सौंदर्य लहरी म्हटलेलं आहे. नाव कुठलंही असो, नामाभिधान कुठलंही असो, आपल्याला फक्त आपण अभ्यासक ह्या नात्याने त्याचा अभ्यास करायचा आहे. मागच्या वेळेस बोलताना मी असंही म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये थोडीशी तंत्रविद्या आहे, याच्यामध्ये सकाम उपासना आहे की तुम्हाला समजा शत्रुपीडा आहे, संतती नाही आहे किंवा काही ऋणचिंता आहे, ह्याच्यात सगळे उपाय सांगितलेत आणि त्या उपायाप्रमाणे त्याचं ते यंत्र म्हणजे श्रीयंत्र जरी असलं तरी त्याची रचना वेगळी आहे. ते कुठल्या दिशेला ठेवायचं, त्याचा नैवेद्य काय, ह्याचं सगळं आहे. पण आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. आपल्याला फक्त ह्याच्यातलं सौंदर्य, त्याचा अर्थ, त्याच्यातलं तत्त्वज्ञान आणि त्याच्यातलं जे बिटवीन द लाईन जे आहे, गुह्यार्थ जो आहे तो जास्तीत जास्त समजून घेण्याचा आपण ह्याच्या पुढे नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
त्यामुळे एक साधारण तासाभराच्या अवधीमध्ये किती श्लोक होतील तेवढे होतील. आपल्याला घाई पण करायची नाही आहे आणि फार रेंगाळायचं पण नाही आहे. आपण ह्या स्तोत्रांचा, ह्या श्लोकांचा, आचार्यांचं त्याच्यामागची भावना काय आहे, धारणा काय आहे, याचाही हळूहळू थोडा थोडा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे आपण मला सांभाळून घ्याल याची मला निश्चितच खात्री आहे. आता प्रत्येक स्तोत्र म्हटलं की त्याचे काही तांत्रिक अंग असतात. त्याचे ऋषी कोण आहेत, त्याचा छंद कुठला आहे, त्याच्यात वृत्त कुठलं आहे, त्याची देवता काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, कशासाठी हे म्हणायचं, अशी सगळी तांत्रिक अंगसुद्धा मागच्या भागात आपण अभ्यासली आहेच आहेत. पण ह्या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता कोण आहे? तर देवता आहे जी राजराजेश्वरी आहे, जी श्रीविद्या स्वरूप आहे, अशी ललिता महात्रिपुर सुंदरी ही या स्तोत्राची खरं म्हटलं तर अधिष्ठात्री देवता आहे. ललिता महात्रिपुर सुंदरी. आणि ती कशी आहे? ती शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, ती केवल शक्ती आहे, ती चित शक्ती आहे, तीच आदिमाया आहे. नावं कितीतरी आहेत हो तिला, पुष्कळ नावं आहेत, पण आपल्याला त्या महात्रिपुर सुंदरीचं जे रहस्य आहे, त्याच्यातलं जे तत्त्वज्ञान आहे, तिच्या उपासनेमुळे काय काय होणार आहे, या शक्तीच्या प्रभावामुळेच हा जो विश्वप्रपंच आहे ना, आणि या विश्वप्रपंचामध्ये अविरत अशा घडामोडी घडत असतात. रोज बदल आहे, नित्य परिवर्तनशील अशी ही सृष्टी आहे. असा हा प्रपंच रोज बदलतो आहे. बघा ना, कालच्या कळीचं आज फूल होते, उद्या हे फूल आणखीन उमलतं आहे, परवा आणखीन उमलतं, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते कोमेजूनही जातं. म्हणजे कालचे एवढीशी 2 पानं फुटलेलं एखादं लहानसं रोप, उद्या आणखीन त्याला 4 पानं फुटतात. हळूहळू त्याचा वृक्ष होतो, आणि वृक्षसुद्धा पुष्कळ बहरतो, फुलतो, फळतो, आणि पुन्हा एक दिवशी नष्ट होतो. असं कितीतरी गोष्टी ह्या जगामध्ये, या विश्वप्रपंचामध्ये घडामोडी घडत आहेत. आणि या घडामोडी कुणाच्या प्रभावाखाली चालत? अहो, हिच्याच महात्रिपुर सुंदरी म्हणजे ही शक्ती स्वरूपाणी जी आहे, तीच या सगळ्या घडामोडी घडवते आहे. आणि म्हणून तर या सृष्टीमध्ये नाविन्य आहे, विविधता आहे, नित्य नूतनता आहे. असं हे आहे, सतत परिवर्तन सुरूच आहे. आचार्यांच्याच एका स्तोत्रात त्यांनी म्हटलेलं आहे, अघटित घटना पटीयसी माया. अघटित घटना घडवण्यात ही फार वाकबगार आहे, अशी ती आहे. आणि सगळं हा तिचाच तर आविष्कार आहे. जे जे बघतोय सगळा तिचाच आविष्कार आहे. या सृष्टीमध्ये ज्या काही शक्ती आपल्याला अनुभवता येतात, क्रियाशक्ती आहे, द्रव्यशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे, इतर अनेक शक्ती आहेत, या सगळ्या शक्तींचं अधिष्ठान कोण आहे? तर हीच आहे. ही सगळ्याचं अधिष्ठान आहे. त्यामुळे या विश्वात जे दृष्टोत्पत्तीला जे जे काही कार्य आहे, या कार्याचा सगळा आश्रय कोण आहे? तर हीच शक्ती आहे. ती अनेक कार्यांच्या रूपाने अभिव्यक्त होते. ती खरं म्हटलं तर ती सुप्त आहे, पण अशा अनेक कार्यांच्या रूपाने ती अभिव्यक्त होत असते. आणि तिचं हेच गुणवैशिष्ट्य मार्कंडेय पुराणामध्ये सुद्धा अतिशय उत्तम रीतीने अधोरेखित केलेलं आहे. मार्कंडेय पुराणामध्ये असे शब्द आहेत, सृष्टिस्थिती विनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमयी नारायणी नमोस्तुते. काय करते ही? सृष्टी, स्थिती आणि विनाश, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, या सगळ्यांमध्ये जी शक्ती असते ती सनातन शक्ती हिचीच आहे. गुणाश्रये गुणमयी, आणि हीच गुणमयी माया आहे. नारायणी नमोस्तुते, असंही तिचं वर्णन केलेलं आहे. कशी आहे ही? आदि शिवाची ठिकाणी असणारी त्याचीच ही अंगीभूत शक्ती. शिव आणि शक्तीचं हे सामरस्य, त्याच्याच ठिकाण, त्याच्यातूनच निघाली, त्याचीच ही अंगीभूत शक्ती आहे. ती त्याच्याहून भिन्न नाही आहे. तो शक्तिमान आणि ही शक्ती हे एकरूपच आहे, त्यांच्यामध्ये अभेद आहे. आणि म्हणून शक्ती आणि शक्तिमान हे वेगळे पाहताच येत नाही. बघा ना, खडीसाखर आणि त्याची गोडी वेगळी काढता येईल का? येईल का काढता? नाही येणार ना. असं समजा तुम्हाला म्हटलं की ही घ्या तुम्हाला खडीसाखर
खडीसाखर तुम्ही ठेवा आणि गोडी मला द्या, येईल करता? करताच येणार नाही. किंवा अलंकार आणि सोनं. अलंकारामध्ये सोनं हे त्याचं अंगीभूत आहे आणि म्हणून अलंकारापासून जसं सोनं वेगळं काढता येणार नाही, तशी ही शिव आणि शक्ती इतकं सामरस्य आहे, इतकी एकरूपता आहे की ते एकमेकांपासून वेगळेच नाही आहेत. किंवा आणखीन ह्याची कितीतरी आविष्कार आहेत, बोलावं तेवढं कमी आहे. चंद्रामध्ये जशी चंद्रिका आहे, सूर्याचं जसं प्रखर तेज हा त्याचा स्वभाव आहे, तो त्याचा अंगीभूत स्वभाव आहे. पुरुषामधलं सामर्थ्य, पाण्यामधला रस, अग्नीमधली उष्णता, पदार्थामध्ये जो सार रूपाने आहे, ही सगळी ही शक्तीची खेळ आहेत. अगदी आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितले, पुण्योगंध पृथिव्यांच तेजश्चास्मी विभावसो. किंवा त्याच्यामध्ये असं म्हणले, रसोहमप्सु कौंतेय. म्हणजे कुठल्याही रसोहमप्सु, पाण्यामधला जो रस आहे, पाण्यालासुद्धा एक प्रकारची चव आहे, ती ही शक्तीच आहे. त्यामुळे कुठेही बघा, या शक्तीने जर का या पदार्थांपासून ती अलग झाली, त्यांना सोडून गेली, तर ते सगळे पदार्थ असार राहतील, तुच्छ राहतील, क्षुद्र होतील, त्याज्य होतील. हिच्यामुळेच, केवळ हिच्यामुळेच हे सगळं विश्व जे रमणीय दिसतंय ना, ते फक्त हिच्यामुळे. हिच्याशिवाय कुठल्याही पदार्थाला सारच नाही आहे, अर्थच राहणार नाही आहे. हिच्यामुळे ही सगळी सृष्टी नानात्वानी परिपूर्ण आहे. सगळ्या शब्दप्रपंचाची स्वामिनीसुद्धा हेच आहे. जे आपण बोलतो आहे, वाणीने जे शब्द उच्चारतो आहे, तो जो शब्दप्रपंच आहे, त्याचंसुद्धा सामर्थ्य कुणाचं आहे? हिचंच आहे. त्यामुळे ही कशी आहे? मंत्राणां मातृका देवी, शब्दानां ज्ञानरूपिणी, ज्ञानानां चिन्मयातीता, शून्यानां शून्य साक्षिणी, अशी ही आहे. बोलावं हिच्याबद्दल तेवढं कमीच आहे. पण आचार्य आहेत ना, आचार्यांनी हे आपल्याला क्रमवार मांडून दिलेलं आहे. त्यामुळे आचार्यांच्याच त्या सौंदर्यलहरीच्या क्रमानुसार आपण जाऊया, म्हणजे तिचं एक 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 रूप असं खुलत जाणार आहे. त्यामुळे हिचा रूपमहिमासुद्धा अचिंत्य आहे, आपण कल्पनाच करू शकणार नाही असा हिचा महिमा आहे. आणि ही शक्ती ज्याच्यामध्ये वास करते ती त्याच्याहून वेगळी नसते. आणि म्हणून शक्ती आणि शक्तिमान हे एकरूपच मानले आहेत. त्यांच्यामध्ये भेद जे मानतात ते अपरिपक्व आहेत, ते अपरमार्थी आहेत असंही त्यांना म्हटलेलं आहे. अपरिपक्व विचारांचं द्योतक म्हणजे भेद म्हणणे. किंवा आमच्या आचार्यांच्या भाषेत सांगायचं तर भेद हे अज्ञान आहे आणि अभेद हेच ज्ञान आहे. आणि ह्याच्याबद्दल आणखीन पुढे सुद्धा म्हणजे आचार्यांचं जे काव्य स्फुरण आहे ते इतकं विलक्षण आहे. हळूहळू आपल्याला एक 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 गोष्टीमध्ये गुंतवत आणि तरीसुद्धा त्याचं माधुर्य किंचितही कमी होऊ न देता आचार्य या सौंदर्य लहरीची कशी मांडणी करतायत हेच आपण ह्या अभ्यासामधनं बघणार आहोत. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने तर ह्याला महत्त्व आहेच आहे. पण समजा वाङ्मयीन सौंदर्य आपण ह्याच्यात बघायला गेलो तर ते तर म्हणजे अपरंपार असं वाङ्मयीन सौंदर्य आहे. बघा, याच्यामध्ये खरं म्हटलं तर तंत्रशास्त्र आहे, मंत्रशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, तत्त्वज्ञान आहे, अशी अनेक गूढ रहस्य याच्यात सामावली आहेत. पण म्हणून ते काही जड होत नाही किंवा ते कंटाळवाणं होत नाही, ते नीरस किंवा रुक्षही होत नाही. उलट त्याच्यामध्ये इतकी ती गोडी आहे, इतकं ते म्हणजे इतक्या गोड शब्दामध्ये ती सगळी रहस्य मांडलेली आहेत की याच्यात ही रहस्य आहेत हे सुद्धा कळत नाही. आपण सुरुवातीला अभ्यासाला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा हे माधुर्य आपल्याला खुणावत असतं. या माधुर्याच्या ओढीने आपण ते सौंदर्य लहरी स्तोत्र अभ्यासाला घेतो आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये किती रत्न दडलेली आहेत, काय काय शास्त्र आहे, काय तत्त्वज्ञान आहे, ह्याचा हळूहळू उलगडा होत जातो. आणि हा उलगडा होत जाताना आपल्याला अतिशय आनंदाचं एक भरतं येतं. आनंदाच्या लहरी अशा आतमधनं उचंबळायला लागतात. याला जे आनंद लहरी आणि सौंदर्य लहरी नाव दिलेलं आहे ते अतिशय सार्थ असं नाव आहे. अगदी माऊलीने सांगितलं आहे, वाचे बरवे कवित्व. वाणीमधलं श्रेष्ठ काय आहे, बरवं काय आहे, सुंदर काय आहे? वाचे बरवे कवित्व.
कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शू जैसा. ह्या उक्तीचा अनुभव आपल्याला या सौंदर्य लहरीमध्ये अक्षरशः पदोपदी क्षणोक्षणी येत जातो. अशा या सौंदर्य लहरीचा अभ्यास, या 101 श्लोकांचा अभ्यास आपण हळूहळू करणार आहोत, मात्र तो समजून घेत करणार आहोत. सगळाच समजेल पहिल्याच वेळेला, पहिल्या प्रयत्नात सगळा अर्थ समजेल असं नाही, किंवा मलाही तो पूर्ण समजला आहे असाही माझा दावा नाही. पण जे मला समजला, ज्याच्यातून मला आनंद मिळाला, तो आपल्यापर्यंत पोचवावा एवढी नम्र भावना आहे. एवढ्या नम्र भावनेने हे सौंदर्य लहरीचं जे मर्म थोडंसं उलगडल्यासारखं वाटते, ते आपल्या पुढे मांडण्याचा अतिशय साधा अल्पसा प्रयत्न करत आहे. मागच्या भागात आपण 2 श्लोक पाहिले. शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तस प्रभवितुम असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवाला शक्तीशिवाय तो काहीही स्पंदितुमपि अशक्य, त्याला स्पंदन करणं, हालचाल करणंसुद्धा त्याला शक्य नाही आहे. हे सगळं जे घडामोडी करते ही शक्ती आहे. त्यामुळे शिवातूनच ही शक्ती आहे. त्याची अंगीभूत शक्ती असली तरी शक्तीशिवाय शिव काहीही करू शकत नाही, असंही आपण पाहिलं होतं. असे 2 श्लोक आपले झाले होते. आज 3रा श्लोक बघूया. 3ऱ्या श्लोकापासून प्रारंभ करूया. जेवढे होतील तेवढे होतील, जेवढे शक्य आहे तेवढे आपण नक्कीच करणार आहोत. 3ऱ्या श्लोकाचं रचना तर तोच, शिखरिणी वृत्त आहे. आपण मागच्या पाहिलं होतं. यमनस भलग असं म्हटलेलं आहे. यमनस भ अशी 3 अक्षराची ही 5 गण आहेत. यमनस भ आणि ल आणि ग ही लघु आणि गुरु अक्षर आहेत. आणि म्हणून हे 5 त्रिक 15 आणि 2 17, प्रत्येक ओळीमध्ये 17 अक्षर आहेत. आणि ही 17 अक्षरं या शिखरिणी वृत्तामुळे इतकी मनमोहक झाली आहेत की त्याला चालसुद्धा लावायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही म्हणायला लागलात की गुणगुणावंसंच वाटतं. आणि आचार्यांच्या स्तोत्राचा हाच एक विशेष भाव आहे की तुमचा आवाज कसाही असो, आचार्यांच्या स्तोत्रामध्येच इतकं माधुर्य आहे की म्हणायला लागलं की ते गोडच वाटायला लागतं. त्याला गेयत आहे, इनबिल्ट गेयत आहे, त्याच्यामध्येच त्याची गेयत आहे. मुद्दाम कुणीतरी संगीतकार आणा आणि त्याला चाल लावा असं काही करण्याची गरजच नाही आहे. कुणीही म्हणा, आचार्यांच्या स्तोत्राचं गोडवा आहे तो ऐकणाऱ्यांच्या कानापर्यंत पोचतोच पोचतो. काय म्हटले बघूया 3ऱ्या स्तोत्रामध्ये. अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी जडानां चैतन्यस्तबकमकरन्दश्रुतिझरी दरिद्राणां चिंता मणिगुणनिका जन्मजलधौ निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवती. ह्या एका श्लोकामध्ये आचार्यांचं काय, म्हणजे खरंच म्हणजे मला काय आचार्यांबद्दल बोलावं हेच कळत नाही आहे. एका श्लोकामध्ये त्यांनी 4 उपमा दिलेले आहेत. ही जी त्रिपुरसुंदरी, महात्रिपुरसुंदरी आहे, हिचं वैभव, हिचं ऐश्वर्य, हिचं कर्तृत्व रेखाटताना आचार्यांनी एकाच श्लोकामध्ये संक्षेपाने 4 उपमा दिल्या आहेत. तिला म्हटलंय, कशी आहेस तू माते, अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी. माते, मी तर अज्ञानी आहे, मी तर जड आहे, मी मूढ आहे. कोण म्हणते? आचार्य म्हणतात बरं का. आचार्य म्हणतात मी अज्ञानी आहे, जड आहे, दरिद्री आहे, माझ्याजवळ काही नाही गं. भौतिक संपत्ती तर नाहीच, ज्ञानसंपत्ती नाही, विचारसंपत्ती नाही. मी या संसार सागरामध्ये पूर्णपणाने बुडालेलो आहोत. सुंदर शब्द वापरलेत. जन्म जलधौ निमग्नानाम. या जन्मसंसारामध्ये, या भवसागरामध्ये निमग्न झालो आहे मी, अगदी बुडून गेलेलो आहे. आता या संसारामध्ये अगदी मग्न झालो आहे, गर्क झालेलो आहे. परंतु तू आहेस ना. मी कितीही बुडालो तरी मला तुझा आधार आहे. तू कशी आहेस? अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी. आता बघा, उलटीकडनं आपण प्रारंभ करूया. शेवटचा 4था चरण आहे. निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवती. वराह अवतारामध्ये तो मुररिपू जो आहे ना, तू काय केलंस?
तर महाविष्णूंचा जो वराह अवतार होता त्याच्यामध्ये पृथ्वी त्यांनी आपल्या दातावर तोलून धरली. त्या वराहाचं जे दात होता त्याच्यावर ही सगळी पृथ्वी त्यांनी तोलून धरली. असं तुझ्या चरणरजाचं सामर्थ्य फार मोठं आहे. मागच्या भागातसुद्धा आपण पाहिलं होतं, तिच्या चरणकमलातला एक रजक कण जरी माझ्यावर त्याची कृपा झाली तरी हा सगळा माझं आयुष्य प्रकाशमान होणार आहे. असं आहे, तुझ्या चरणरजाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे. तो रजक कण म्हणजे अज्ञानी लोकांच्या अंतःकरणातल्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा तो तेजस्वी सूर्य आहे. 4 उपमा बघणार आहोत. पहिली उपमा दिली आहे तेजस्वी सूर्याची. मिहिर म्हटलेलं आहे. मिहिर म्हणजे सूर्य. तो काय करतो? अज्ञानस्तिमिर. आमच्यामध्ये हा अज्ञानाचा तिमिर इतका दाटून राहिलेला आहे, इतका अंधार भरलेला आहे. पण तुझ्या कृपेचा मिहिर सूर्य जेव्हा प्रकाशतो तेव्हा अंधार औषधालासुद्धा शिल्लक राहत नाही. अंधार निघून जातो. सूर्याच्या प्रकाशापुढे अंधाराचं काहीच चालत नाही. आणि मग तुझी सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्या उदयाचलावरील ती प्रकाशनगरी म्हणजे तुझा रजक कण आहे. तुझ्या चरणकमलाचा एक रजक कण म्हणजे प्रकाशाची नगरी आहे. सूर्य उगवल्यावर जसा अंधाराचा लवलेश राहत नाही तसाच तिचा प्रकाश जेव्हा पसरतो तेव्हा माझा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो. असं पहिली उपमा दिलेली आहे. दुसऱ्या उपमेमध्ये तिला आणखीन एक लढीवाळ गोड शब्द वापरला आहे, श्रुतिझरी. ती कशी आहे? जडानां चैतन्यस्तबक मकरंद श्रुतिझरी. किंवा तो रजक कण किंवा तो अणू म्हणजे जड किंवा मतिमंद अशा लोकांना प्रेरणा देणारा चैतन्यरूपी पुष्पगुच्छातली मकरंद स्रवणारी. फुलांमधनं सतत मकरंद, त्याच्यातला जो रस आहे ना तो पाझरत असतो. अशा मकरंद सतत स्रवणारी तू म्हणजे कोण आहेस? अमृताची झरी आहेस. झरा हा पुल्लिंगी शब्द आहे, पण ही कोण आहे? ही अतिशय प्रेमळ अशी माऊली आहे ना. आणि म्हणून त्या झरा या शब्दाचं एक स्त्रीलिंगी आणि एक लढीवाळ रूप म्हणून तिला म्हटले झरी. श्रुतिझरी. आणि सतत वाहणार आहे, हा प्रवाह थांबत नाही अशी ही श्रुतिझरी आहे. आणि त्यामुळे त्याला असं म्हटलेलं आहे. तिसरी उपमा दिली आहे दरिद्राणाम चिंतामणी गुणनिका जन्म जलधौ. दीनदरिद्री लोकांना काय म्हटलेलं आहे? त्यांचे तर कुठलेच मनोरथ पूर्ण होत नाहीत, कारण ते दैन्याने ग्रासलेले आहेत, दरिद्री आहेत, कुठलंच ऐश्वर त्यांच्याकडे नाही आहे आणि चिंता तर अनेक सतावत आहेत. अशा दरिद्री लोकांसाठी सकल मनोरथ पुरवणारा जो चिंतामणी रत्न आहे ना, असं कल्पना आहे की चिंतामणी रत्न जर का आपल्याजवळ असेल तर सगळ्या चिंता दूर होतात. आता इथे तर म्हटलेलं आहे या चिंतामणी रत्नाची गुणनिका. गुणनिका म्हणजे माला. एक चिंतामणी रत्न असेल तर तो सगळ्या चिंता दूर करेल. पण इथे ही कशी आहे? ही महात्रिपुर सुंदरी, ही माता कशी आहे? ही माऊली, ही अंबा कशी आहे? तर त्या चिंतामणी रत्नांची जणू गुणनिका म्हणजे मालाच आहे. अशी माला किंवा ही राशी आहे, अशी ती आमच्या सगळ्या दरिद्री दीनांच्या चिंता दूर करणारी आहे. आणि जसं त्या वराह अवतारामध्ये त्या वराहाने आपल्या दातावर पृथ्वी तोलून धरली, तसं आमचं सगळं आयुष्य हे सार्थ करणारी असे विचार माझं जे दारिद्र्य आहे या सगळ्याचा मला परिहार होऊ दे. अशा 4 उपमा तिला दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या चपखल आहेत. प्रत्येक उपमा कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी नाही आहे अशा उपमा दिलेल्या आहेत. म्हणजे अशा उपमानी समृद्ध असणारी. आणि इथे तर म्हटलेलं आहे की उपमा ज्याची दिली आहे ते उपमान आणि उपमेय ह्याच्यामध्ये त्याच्यात ती श्रेष्ठ ठरलेली आहे. अशी ही महात्रिपुर सुंदरी आमच्यावर कृपा करो. तिच्या चरणकमलाचा एखादा रजक कण जरी मला मिळाला तरी माझ्या आयुष्याचं उद्धार होईल, माझं जीवन कृतार्थ होईल, अशी तिला वारंवार विनवणी केलेली आहे, मागणी केलेली आहे. असं हे
दुसऱ्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आपण पाहिला. आता ह्याचं प्रत्येकाचं एक यंत्र आहे. ते कशावर, सोन्याच्या पत्र्यावर, चांदीच्या पत्र्यावर कशावर काढायचं याचे सगळे उपाय दिलेले. त्याला नैवेद्य कुठला दाखवायचा हेही सांगितले. पण आपण त्याचा फारसा विचार करणार नाही. अधूनमधून एखादा महत्त्वाचा असेल तर त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलीन, किंवा तुम्हाला काही प्रश्न असले किंवा त्याच्यामध्ये काही असेल तर कोणीतरी जाणकाराचा सल्ला घ्या. मी फक्त ह्या संस्कृत शब्दाचं आपल्यापर्यंत सौंदर्य पोचवण्याचं एवढंच काम करणार आहे. पुढचा चौथा श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, एक आधी श्लोक वाचते आणि मग त्याच्यातला प्रत्येक शब्द आपण जाणून घेऊया. त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः त्वमेका नैवासि प्रकटितवराभीत्यभिनया भयात्रातुं दातुं फलमपि च वाञ्छासमधिकं शरण्यं लोकानां तव हि चरणावेव निपुणो. तू कशी आहेस माते? सगळ्या लोकांना शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे? तूच आहेस. शरण्या तूच आहे, शरणार्ह तूच आहे. शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे तर तूच भगवती मापते. शरण्यं लोकानां तव हि चरणा वेव निपुणो. तुझे चरण हेच योग्य आहेत. शरण जायला योग्य कोण आहे? फक्त तुझे चरण आहेत. मग बाकीची दैवतं नाही आहेत का असं विचार येतो ना, सहजच मनात विचार येतो की तू एकटी शरण्या आहेस तर बाकीचे देव नाही का? तर लगेच त्याला उत्तर देत आहेत आचार्य. ते म्हणत आहेत त्वद अन्यः. त्वद म्हणजे तू, तुझ्यापेक्षा, अन्य इतर कोणी, अदर दॅन तू म्हणजे तुझ्याशिवाय इतर जे कोणी देव आहेत ते काय करतात? पाणिभ्याम अभय वरदो दैवतगणः. बाकीचे देव आहेत, सगळ्यांची मुद्रा कशी आहे, रूप कसं आहे, एका हाताने अभय देतात, एका हाताने ते वर देतात, असे सगळे देव आहेत. मग तेही शरणार्ह आहेत ना. शरण जाण्यास ते योग्य आहे असं कोणीतरी प्रश्न विचारेल, म्हणून लगेच त्याचं क्लॅरिफिकेशन देत आहेत की हे सगळे देव आहेत ते हातांनी आपण अभय आणि वर देतो असं सुचवत आहेत. पण हा केवळ त्यांचा अभिनय आहे, हे केवळ त्यांचं बाह्य रूप आहे असं आचार्य म्हणत आहेत की हा सगळा त्यांचा अभिनय आहे. तत्वतः त्यांच्यामध्ये ते सामर्थ्यच नाही आहे. तत्वतः त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही आहे. आणि एखाद्या वेळेस जेव्हा सामर्थ्य नसतं तेव्हा ते दाखवावं लागतं. आपण व्यवहारात सुद्धा पाहतो की ज्यांच्याकडे जे गुण ओतप्रोत भरलेले आहेत त्यांना त्याची जाहिरात करावी लागत नाही, ते सांगावं लागत नाही, ते दिसतातच उठून. पण ज्यांच्याकडे ते नाही आहे किंवा फार कमी प्रमाणात आहे त्यांना त्याचं अभिनय करावा लागतो किंवा दाखवावं लागतं. कदाचित हे अतिशयोक्ती असेल, पण तरी आचार्यांची भावना ह्याच्यातनं आपल्याला समजून येते की बाकीचे सगळे देव हे अभिनय करत असतील, त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. आणि इतर देवतांमध्ये समजा थोडंफार सामर्थ्य असेल तर ते कुणाच्या कृपेमुळे? तुझ्याच कृपेमुळे. बघा, शक्ती आहे, देवतांमध्ये तर अनेक गुण आहेत. शक्ती आहे, बुद्धी आहे, योग सामर्थ्य आहे, असे अनेक आहेत. पण हे सगळ्या शक्ती आहेत ह्या तुझ्यामुळेच आहेत. त्यामुळे आचार्यांनी तिला म्हटलेलं आहे की हे जे थोडेफार सामर्थ्य आहे तुझ्याच कृपेने आहे. पण तू मात्र आई अशी आहेस की तू कोणत्याही प्रकारचा अभिनय करत नाही, कारण तुला ते दाखवण्याची गरजच नाही आहे, कारण तुझ्यामध्ये ते आहेच. जे प्राचुर्याने असतं, जे मुबलक प्रमाणात असतं, जे वैपुल्य असतं ते दाखवावं लागत नाही. हो, ते असतंच ना. इथे महात्रिपुर सुंदरीचं सामर्थ्य असं आहे की तिला काही दाखवावं लागत नाही आणि तिला तसं करण्याचं कारणही नाही, कारण सगळ्या लोकांचं रक्षण करण्यास समर्थ कोण आहे, योग्य कोण आहे, कोण सक्षम आहे, ती तूच आहेस असं म्हटलेलं आहे. तू काय करतेस? तू लोकांचं रक्षण तर करतेसच, परंतु त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना फळं अधिक प्राप्त करून देणारी सुद्धा तूच आहेस. काय गोड शब्द वापरला आहे, वांछा समधिकम. वांछा म्हणजे इच्छा,
जे इच्छिलेलं आहे लोकांनी ते तर तू देतेसच, पण त्यांनी जे इच्छिलेलं नाही किंवा जे इच्छिलेलं त्याच्यापेक्षा अनेक पटीने समधिकम असं तू देणारी तू आहेस. फलमपीच वांछा समधिकम अशी तू आहेस. त्यामुळे तुझे चरण एव निपुणो, तुझे चरण इतके निपुण आहेत, इतके कुशल आहेत, इतके पारंगत आहेत आणि त्यामुळे तुला वेगळं काही सोंग करण्याची, नाटक करण्याची, अभिनय करण्याची गरजच नाही. अशी महात्रिपुर सुंदरी तू माझ्यावर प्रसन्न हो असं म्हटलेलं आहे. आणखीन इथे शेवटच्या चरणामध्ये असं म्हटलेलं आहे, शरण्यं लोकानां तव हि चरणा वेव निपुण. तव ही जेव्हा वापरतात संस्कृत वाङ्मयामध्ये तेव्हा हीचा अर्थ आहे नक्की, खात्रीशीररित्या, निश्चितार्थाने ते आहेच आहे. त्याच्यामध्ये कारण पण सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चय पण सांगितलं आहे. आता इथे असं म्हटलेलं आहे की उपमेय जे आहे ते उपमानापेक्षाही श्रेष्ठ असल्यामुळे साहित्यदृष्ट्या पाहिलं तर हा व्यतिरेक अलंकार आहे. म्हणजे एखादी उपमा द्यायची आणि ती पुरेशी नाही असं वाटल्याने त्याच्यापेक्षा आमचं दैवत आहे ते श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं आहे. आचार्यांना इतर देवतांविषयी काही आकस नव्हता किंवा प्रत्येक देवतेचं वर्णन करताना ते तल्लीन होऊन जातात. पण इथे वर्णन कुणाचं सुरू आहे, या महात्रिपुर सुंदरीचं वर्णन असल्यामुळे आचार्य अगदी आता इथे भरभरून त्यांच्या कवित्वाला अगदी बहर आलेला आहे. असं म्हटलेलं आहे, त्वदन्य पाणिभ्यामभय वरदो दैवतगण त्वमेका नैवासी. तू एकटीच अशी आहेस प्रकटित बरा भीत्यभिनया. तुला हे अभिनय करायची गरजच नाही, कारण तुझ्यामध्ये ते प्राचुर्य आहे. भयात्रातुम दातुम, भयभीत झालेले, भयग्रस्त झालेले जे तुझे भक्त आहेत त्यांना त्रातुम, त्यांचं तारण करण्यासाठी, त्यांना रक्षण करण्यासाठी, दातुम फलमपी, आणि फल देण्यात तू अतिशय पारंगत आहेत, निपुण आहेत. तुझे चरणच इतके निपुण आहेत. वांछा समधिकम, त्याने मागितलं थोडं आणि देतेस तू खूप. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, अशी तू त्या भक्तांची अवस्था करून टाकतेस. त्यामुळे तुझे चरण हे सगळं करण्यात अतिशय निपुण आहेत असंही म्हटलेलं आहे. हे स्तोत्र म्हणताना किंवा हा स्पेसिफिक श्लोक म्हणताना हा श्लोक चांदीच्या पत्र्यावर लिहून पूर्वेकडे तोंड करून 36 दिवस दररोज 1000 वेळा जप केला आणि त्या देवतेला केशरी भाताचा नैवेद्य दाखवला तर साम्राज्य सिद्धी होते किंवा रोगाचा, दारिद्र्याचा नाश होतो असंही म्हटलेलं आहे. काही श्लोकाचं आपण सकाम उपासना पण बघणार आहोत आणि काही श्लोकांचं आपण फक्त सौंदर्य किंवा त्याच्यातलं अर्थ किंवा शब्दप्रधानता जी आहे ती बघणार आहोत. अजून एक 5वा श्लोक आहे, हरिस्त्वामाराध्य प्रणत जनसौभाग्यजननी पुरानारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत् स्मरोऽपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा मुनीनामप्यन्तः प्रभवती मोहाय महतां. काय म्हटलेलं आहे बघा याच्यामध्ये, पुरा नारी भूत्वा, पूर्वी नारी झाला होता. कोण, कशाबद्दल, ही छोटी अशी लहानशी कथा येते ह्याच्यात बरं का. तू काय करतेस, नत्वा, जे नमन करतात की जे प्रणत जन आहेत, प्रणत नम धातू आहे, नत त्याचं हे तद्धित आहे आणि प्रणत प्रकर्षाने जे तुझ्यासमोर अगदी शरणागत झालेले आहेत, नम्र झालेले आहेत असे जनांना तू काय देतेस, सौभाग्य देते. सौभाग्य जननीम, कुणाला, हरिस्त्वामाराध्य, तुझी आराधना करून. बघा आता याचा आधी शब्दशः अर्थ बघू आणि त्याच्यातल्या छोट्याशा कथा पण आहेत तेही बघू आणि शेवटी आचार्यांना सांगायचं काय हेही बघणार आहोत. आधी अर्थ बघूया. नमन करणाऱ्या म्हणजे प्रणतजन, अशा लोकांना सौभाग्य देणारी तू कोण आहे, सौभाग्य जननीम. जननी म्हणजे माता तर आहेच, पण जन म्हणजे उत्पन्न करणारी, सौभाग्य देणारी अशी तू आहेस. अशा तुझी आराधना करून हरिस्त्वाम आराध्य,
हरीने सुद्धा तुझी आराधना केली आहे. पूर्वी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे, आपल्याला पुराणामध्ये अनेक कथा आहेत किंवा भागवतामध्ये सुद्धा आहे की विष्णूने स्त्री रूप धारण केलं होतं, मोहिनीचं रूप धारण केलं होतं ना. आपल्याला माहिती आहे की पूर्वी विष्णूने स्त्री रूप धारण करून त्रिपुरहर अशा शंकराला सुद्धा प्रक्षुब्ध केलं होतं. विष्णूने शंकराला प्रक्षुब्ध केलं होतं. कशामुळे? स्वतः मोहिनीचं रूप घेऊन. कथा माहिती आहे आपल्याला, ते अमृतमंथनामधनं ते अमृत प्राप्त झालं, मग त्याच्यातनं देवदानवामध्ये काही कलह झाला आणि त्याच्यातनं विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि शंकरालासुद्धा प्रक्षुब्ध केलं. शंकरसुद्धा किंचित त्या मोहिनीच्या रूपाने मोहित झाला होता आणि आपली स्त्री जी रती, तिच्या डोळ्यांना आपल्या देहाने आनंद देणारा मदनसुद्धा. आता इथे मदनाची छोटीशी कथा येते बरं का. आणि इथे मदनाचं नाव काय इथे वापरलेलं आहे? स्मर. स्मर हे मदनाचं नाव आहे. त्यामुळे तो स्मर कसा आहे? तो मीन केतन आहे. त्याच्या केतन म्हणजे त्याच्या ध्वजावर मीनाचं चित्र आहे आणि तो स्मर आहे. म्हणजे किंवा त्याला अनंग असं म्हटलेलं आहे. अनेक नाव आहेत मदनाला, तर पुष्कळ अनेक नाव आहेत. स्मरोपि त्वां नत्वा. तो मदन काय करतो? मदन आणि रती अशी जोडी आपल्याला माहिती आहे, ऐकून तरी माहिती आहे. रती मदन अतिशय सौंदर्याचं पराकाष्ठा म्हटलं तर रती आहे आणि मदन हा पुरुषाच्या सौंदर्याचं, पौरुषाचं एक अतिशय आकर्षक रूप आहे. आणि हा मदन काय करतो? आपल्या देहाने नुसत्या तिच्या डोळ्यांनासुद्धा, त्या रतीला आनंद देणारा असा मदनसुद्धा पहिल्यांदा तुलाच नमस्कार करतो. त्या कामदेवाची, त्या मदनाची जी शक्ती आहे ती देखील तुझ्यामुळेच आहे. म्हणजे सगळ्या शक्तींचं उगमस्थान कोण आहे? ते तूच आहे. मोहिनी शक्ती असो, मदनाची कामशक्ती असो, या सगळ्या शक्ती तुलाच शेवटी नमस्कार करतात. आणखीन पुढे म्हटलेलं आहे, मुनीनामप्यंतः प्रभवती मोहस्य महताम. आपल्याला खरंच कल्पना आहे की अनेक ऋषीमुनींनी पुष्कळ तपश्चर्या केली, पुष्कळ साधना केली, पुष्कळ उपासना केली आणि काहीतरी पद प्राप्त होईपर्यंत त्यांची उपासना पोचली. पण अशा वेळेला कधीकधी पाय घसरतो, कधीकधी ते मोहित होतात. त्यामुळे अगदी उच्च स्थानापर्यंत पोचलेले ऋषीमुनीसुद्धा खाली घसरतात. आपल्याला विश्वामित्र आणि मेनकेचं कथा तर माहितीच आहे. तसे या सगळ्या ऋषीमुनींच्या अंतःकरणालासुद्धा मोहित करण्यासाठी तोच समर्थ होतो. कोण? स्मर किंवा तो मदन किंवा तो अनंग किंवा तो मीनकेत असा तो समर्थ होतो. त्यामुळे केवळ स्मरणाने सुद्धा चित्ताला अस्वस्थ करणारा असा तो स्मर आहे. असं म्हणतात की जेव्हा त्या मदनाला शिवशंकरांनी नाहीसं केलं किंवा त्याचा संहार केला, पण तरीसुद्धा तेव्हा पार्वतीने त्याला अभय देऊन आता तो शरीर रूपाने कुठेही नाही आहे, पण तो स्मर रूपाने आहे. स्मर म्हणजे आठवणीच्या रूपाने आहे. आणि जेव्हा कुमार अवस्था किंवा किशोरावस्थेमध्ये भिन्नलिंगी व्यक्तीविषयी जेव्हा आकर्षण निर्माण होतं ते ह्या स्मरामुळेच होतं. असा हा स्मरसुद्धा तुझी आराधना करतो. सगळ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींचं उगमस्थान, आश्रयस्थान, शेवटचं मुक्कामाचं स्थान कुठलं आहे? ते तूच आहेस. माते त्रिपुर जननी किंवा त्रिपुर सुंदरी तुझ्याशिवाय कोणाला इथे नाहीच आहे. त्यामुळे सगळे ऋषीमुनी काय, देव काय, साक्षात विष्णू काय, तो मदन काय, सगळे आराधना, सगळे पूजा करतात, तुझीच मागणी करतात, असे सगळे आहेत. त्यामुळे तुझं वैभव हे अपरंपार आहे. तुझ्या वैभवाला, तुझ्या ऐश्वर्याला सीमा नाही आणि तुझ्या रूपाला, तुझ्या गुणांना, तुझ्या सामर्थ्याला तर खरंच काही मर्यादाच नाही. अशी तू जगज्जननी महात्रिपुर सुंदरी, तू माझ्यावर कृपा कर, अशी आचार्यांनी तिला विनवणी या 3 श्लोकामध्ये केलेली आहे. मागच्या भागामध्ये आपण 2 श्लोक पाहिले, कारण तेव्हा पुष्कळ प्रस्तावना होती. आजच्या भागामध्ये आपण 3 श्लोक पाहिले, कारण त्याचं महत्त्व वेगळं आहे. आता पुढच्या भागापासून आपण जे श्लोक बघणार आहोत त्याच्यामध्ये खरोखर तिचं रूप कसं आहे. आत्ताच आपण तिच्या सामर्थ्याबद्दल थोडंसं बोललो, पण
पण तिच्या रूपाबद्दल बोलताना आपल्याला आणखीन आचार्यांच्या प्रतिभेची एक झलक बघायला मिळणार आहे. आचार्यांच्या प्रतिभेला मर्यादाच नाही आहे. अशा ह्या त्रिपुरसुंदरीचं रूप लावण्य आपण पुढच्या काही भागात बघणार आहोत. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. अविद्यानामन्तस्तिमिरमिहिरद्वीपनगरी जडानां चैतन्यस्तबकमकरन्दश्रुतिझरी दरिद्राणां चिन्तामणिगुणनिका जन्मजलधौ निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति. त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणा त्वमेका नैवासि प्रकटितवराभित्यभिनया. भयात् भातुं धातुं फलमपि च वाञ्छासमधिकं शरण्ये लोकानां तव हि चरणवेव निपुणौ. हरिस्त्वामाराध्य प्रणतजनसौभाग्यजननीं पुरानारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत्. स्मरोऽपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम्.